आज मी तुम्हाला काही 4 शब्द सांगणार आहे, ती शब्दाचे न्याय ऐकावे. भारताचा इतिहास हा कर्तबगार, धार्मिक, परोपकारी स्त्रियांचा आहे. महाराष्ट्रात अशाच धार्मिक, परोपकारी, कर्तबगार, पराक्रमी स्त्री महिलेचा जन्म झाला. प्रजा तिला आई मानत होती. ती प्रजेला मुलासमान मानत होती. ती महिला दुसरी कोणीही नसून अहिल्याबाई होळकर होती. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे 31 मे 1725 रोजी माणकोजी शिंदे पाटील यांच्या घरात झाला. त्या 8व्या वर्षी त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला. मल्हारराव होळकर यांनी सून अहिल्यादेवीला युद्ध शिक्षण दिले. तलवार चालवणे, घोडेस्वारी करणे, न्यायदान, राज्यकारभार, युद्धाचा डावपेच इत्यादी राज्यकारभारासाठी आवश्यक हिशोब, न्यायदान आणि वाचन इत्यादींचे सर्व तपशील त्यांना निष्णात केले. त्यांनी हुंडा पद्धत बंद केली. त्यांनी मजबूत पूल व राजमार्ग बांधले. हिमालयाच्या कुशीपासून रामेश्वराच्या कुशीपर्यंत त्यांनी प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार केला व धर्मशाळा, नद्यांकाठी घाट बांधले. पण कालांतराने दुर्दैवाने 13 ऑगस्ट 1875 रोजी त्यांनी जगाचा अखेरचा श्वास घेतला. जय हिंद, जय भारत.